फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला. तत्पूर्वी लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आली. सिंगलच्या मदतीने षटक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बनल्या त्या तब्बल 8 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. चला वेळ कमी आहे. नवीन गोलंदाज लगेचच बॉलिंग मार्कवरती या. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आपण पाहतोय. समर्थला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल. इथे देखील टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ होणारा बॉल. समर्थ कडू म्हटलं तर प्रचंड मोठा अनुभव आहे. मग टेनिस बॉल क्रिकेट असो मग लेदर बॉल क्रिकेट असो 40+ फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली आहे. तो समर्थ कडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय. खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. फिल्डर पाहतोय आणि शेवटच्या क्षणापर्यंत फक्त पाहतच राहिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मधील हा पहिला ब्रँडेड सिक्सर. समर्थ कडूवरती आक्रमण चढवलंय. बऱ्याच वेळानंतर सूर्यकांतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता हा बॉल वन्स अगेन कार्बन कॉपी स्ट्रोक. कॉपी बुक स्टाईलला फटका एक्झिक्यूट केला. मागच्या मॅचचं चित्र आता पुन्हा एकदा स्पष्ट होत असताना आपले इरादे स्पष्ट केल्यात. सूर्यकांतनं सलगचा दुसरा षटकार. शॉट ऑफ लेंथ. आता बॅकफुटला आला. पंच केला फिल्डरच्या डोक्यावरून. बॉलला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल डॉट आला. त्यानंतर सलग 3 बॉल आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन सूर्यकांतच्या बॅटमधून समर्थ कडूवरती हल्ला चढवला जातो आणि बल्ला देखील बोलतो सूर्यकांतचा. चौथा. क्या बात आहे. खेचून मारलाय आणि बॉलला पाठवून दिलाय फाईन लेग. सीमा रेषेच्या बाहेर फाईन लेग मध्ये येणारा सूर्यकांतच्या बॅटमधून हा चौथा फाईन षटकार. दोन षटकांच्या अंती धावा धावफलकावरती 32. पहिलाच बॉल ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. चला रोहित बापू गाडा सोडा.
नवीन बॅट्समन तानाजी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आता पूल केलाय, बट आता पूल अनसक्सेसफुल आहे कारण कॅचिटचा कॉल होऊ शकतो. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचणार नाही. बॉल नो मास लँडमध्ये. 2 धाव्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील राहिला. या दुसऱ्या बॉलवरती डबल आले. 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. त्यानंतर समर्थ कडूला कॅपिटलाइज केलं आणि त्या षटकामध्ये 24 धावा त्यानं बनवल्या. समोरच्या दिशेनं फटका खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग फर्स्ट बाउन्सवरती त्यांना बॉलला गॅदर केलं आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल या बॉलवरती मिळाली, ज्याच्या बॅटमधून सलग 4 बॉल 4 षटकार आल्यात. तोच बॅटर सूर्यकांत स्ट्रायकिंगला तयार आहे. चांगला बॉल. हेच करायचं होतं समर्थ कडूला. टप्पा थोडासा मागे ठेवायचा होता, पण त्यानं जेवढे खोलात बॉल टाकाल तेवढा त्याचा परफेक्ट ॲडव्हान्टेज सूर्यकांत घेईल, यात मात्र काही शंका नाही आहे. आता देखील ते चित्र, बट आता थोडासा बाहेर राहिला. गाईडलाईनच्या बाहेर आहे बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर कार्ड 35. यावेळी देखील चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम बॉडी. 36 धावा स्कोर कार्डवरती. 36. समोरच्या दिशेनं सरा बाटचा वापर आणि बॉल करतोय. अवाई सफर. आला षटका. थ्री 43 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तीन षटकांच्या अंती 43 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या वेळेला पहिलाच बॉल डॉट आलाय. शेवटचं अंतिम षटक आहे आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहतोय कैलास मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. पहिलाच बॉल डॉट आलाय. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेनं सरळ बाटणं फटके एक्झिक्यूट तर केले. लॉंगोला समर्थ कडू पेट्रोलिंग करताना चांगली फिल्डिंग कडूच्या माध्यमातून. .44 44 धावा स्कोर कार्डवरती आहेत. निल्सन अंकामध्ये स्कोर कार्ड सजलाय. स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. सरळ बाटचा वापर केलाय. फटका क्लासिकल अंदाजाने खेळलाय. अवेंच्या लाटांवरती स्वार होत बॉल सीमारेषा पार. स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका. पन्नास धावा स्कोर कार्डवरती आहेत. 50 रन्स ऑन बोर्ड. आता अर्ध्या विकेटवरती हा बॉल टाकलाय. हाफ ट्रॅकल होता. पूल करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. सो दॅट्स वाय आता हा बॉल डॉट आला. शेवटचा अंतिम 2 बॉल अजून बॅलन्स आहेत. खेळाचं पहिलं सत्र आपण एन्जॉय करताय आणि पहिल्या सत्रामध्ये आयुष 11 अंबरनाथ हा संघ बॅटिंग करतोय. 5वा बॉल. इथे दिशा मॅटर करेल. गाईडलाईनच्या बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, शरीराच्या बाहेर. त्यामुळे पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. आता स्कोर कार्ड शुभ अंकावरती जाऊ पोहोचला. 51 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
5वा बॉल बाची बाहेरची एज, हे बॉल मागे चाललाय फाईन लेगला. फिल्डर धावतोय बट त्याचा आवाख्याच्या मार 2 फिल्डरांच्या मधून बॉल लॉंग स्टॉप ला नॉन स्टॉप चौकार. बाउंड्री आली आहे. शेवटचा बॉल शॉट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय बट आता पूल अनसक्सेसफुल आहे. रनिंग फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. सत्र पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंतिपूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आयुष 11 अंबरनाथ या टीमनं धावा बनवला तब्बल 55 आणि 56 धावा संख्येचं माफक लक्ष उभं केलंय टीम कलंबोली 11 संघाच्या अगेन्स्ट. चला आयुष 11 टीम विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा आणि लगेच फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट करा प्रशांत दादा. वेळ आपल्याकडे कमी आहे. सन्माननीय प्रकाशजी गव्हाणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फ्री इंटरनेट सेवा प्रोव्हाइड केलेल्या आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. जे जे मान्यवर मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत सर्व मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
येस, मॅचला पण करूया सुरुवात. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संतोष आणि त्याच्या साथीला रामाला पण पाहत आहे, ज्यानं मागच्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळी केली होती. सूरज बुरबुरे बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला बॉल, 56चं लक्ष. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, सडनली बाउन्स होणारा बॉल. अंपायर सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. त्यावेळेला शॉट ऑफ लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा तर वेध घेतला, बट विकेट किपरने गलतीचे मिस्टेक केली आणि बॉल थर्ड मानला, स्टॉप केलाय. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर आता त्या बॉलवरती सिंगल आली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 2. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, चांगली फिल्डिंग. रामाला पण पाहता, रामानं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ केला होता, तितकी चांगली साथ आता संतोषला देखील त्याला द्यावं लागेल, कारण 56चं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सूरज बुडबुडे निघाला आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोला टाकला, लेंथ बॉल. त्यानंतर बॉल हलकासा टेक ऑफ होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज या ओव्हरमध्ये वाढवले जात आहेत. सध्याच्या घडीला बॅटर्सला डॉमिनेट केलं जातंय. सूरज बुरबुरेच्या माध्यमातून या षटकामध्ये चांगली कामगिरी बुरबुरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, फटका छान आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, आणि बॅटरनं केलंय बॉलला थेट बाउंड लाईनच्या बाहेर. शुभ अंतर, आला षटका. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून. बऱ्याच वेळानंतर हा फटका आता संतोषनं ठोकलाय. याच प्रकारची फटकेबाजी आता संतोषसाठी अपेक्षित आहे. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. अजून एक देखणं आणि सौंदर्यशाली षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा 15, 56 धावासंख्येचा पाठलाग आहे आणि 15 धावा स्कोर कार्डवरती बनल्या गेल्यात आणि म्हणजे आता मास समीकरण आपण पाहता अंतिम बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये विजयासाठी धावा करायचे त्या मॅचमध्ये तब्बल 41. 18 बॉल 41 ची गरज. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. सागर 18 बॉल 41 धावसंख्येची गरज. रामा तयार. रामासाठी पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती आपले इरादे त्यानं स्पष्ट केलेत. बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर ठोकला रामाना पहिला षटका. मागच्या मॅच मध्ये ज्यानं अर्धशतकीय खेळी केली होती तोच रामा आता आपले इरादे स्पष्ट करतोय. 18 मध्ये 41 करायच्या होत्या पहिल्या बॉलवरती षटकार आला म्हणजे आता मॅच समीकरण 17 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. आता देखील फ्लिक करायचा प्रयत्न. बॉल मागे चालला अगदी थर्डमॅनचा फिल्डर चेडूच्या पाठमोरा धावतोय. एक कंप्लीट सेकंडचा चान्स होणार नाही. एकच मिळेल. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही. या स्ट्राईक आता रोटेट केली. संतोषला स्ट्राईक वरती आणण्यात आलंय. सोळा मध्ये 34 ची गरज. फुल ऑर्लेन्सचा बॉल पॅडल स्वीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर झालाय फंबल. सेकंडचा चान्स नाही आहे. ॲक्युरेट थ्रो पैकी आहे. कलेक्शन तितकंच चांगलं आहे आणि आता एकच धाव मिळाली या बॉलवरती. एका धावेच्या मदतीनं धावफलक 23 अंकावरती 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात म्हणजे 33 धावा अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत आणि बॉल बॅलन्स आहेत. 15 बॉल 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. थोडासा बाहेर ठेवला, शरीरापासून दूर ठेवला आणि आता अवे फ्रॉम बॉडी ठेवत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉल आला. स्टील 2 टू गो. अंतिम 2 बॉल. Last 2 levels required at पाचवा बॉल. टेक ऑफ होणारा बॉल, बाउन्स होणारा बॉल. हा देखील बॉल डॉट. वन्स अगेन बॅक टू बॅक. हा दुसरा डॉट बॉल. 18 मध्ये 41 करायच्या होत्या. त्यानंतर 8 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये बनल्यात. आता शेवटचा अंतिम बॉल बॅलन्स आहे या षटकातील. शेवटचा बॉल हुक केलाय. बॉल मागे चाललाय. फिल्डर जवळपास कोणी नाहीये आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग मध्ये येणारा बऱ्याच वेळानंतर हा फाईन चौकार. मास समीकरण आता अंतिम 12 बॉल आणि 12 मध्ये 29 धावसंख्येची गरज.
स्लॉक स्वीप, फटका छान आहे, बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावतोय, फर्स्ट बाउन्स वरती बॉलला गॅदर देखील केलंय आणि तत्पूर्वी रन्स कंप्लीट केल्या गेल्या 2. माझ समीकरण आपण पाहिलं होतं, 12 मध्ये 29 करायच्या होत्या, पहिल्याच बॉलवरती डबल आली, 11 बॉल 27 ची गरज आहे मॅचमध्ये. मग काय बॅटरसाठी महत्वाची सूचना येते की आता यापुढे चॉईस बॉल फक्त आणि फक्त 3च दिले जातील आणि जर 3 बॉल चॉईस बॉल आपण गमावले तर आपल्याला जुने बॉल दिले जातील. कारण एका मॅचला जवळजवळ 10 ते 12 बॉल गमावले जात आहेत. बॅट्समन तयार. संतोषला आपण पाहता स्ट्रायकिंग एडला लाल्याच्या अगेन्स्ट. गुड लेंथ, त्याला पिक केलं आणि हा पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि 6 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या. आलाय षटकार. चला बॉल बॉयज, जसे बॉल मैदानाच्या बाहेर जातात तसे बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. बघा आज पगाराचा दिवस आहे. मॅच समीकरण आपण पाहताय, बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये तब्बल 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या मॅचमध्ये 21. 10 बॉल 21 ची गरज. 10 मध्ये 21 ची गरज. स्पिक करायचा प्रयत्न, बॉल मागे चालला, फाइंडिंगला बॉलला स्टॉप तर केलं जाते, फिल्डर फंबल झालाय, सेकंडचा प्रयत्न केलाय, दुसरी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी यशस्वी देखील झाली आहे. तिसरा धाबेचा मानस देखील नाहीये आणि धाडस देखील नाहीये. या 2च धावा मिळाल्यात. एक शॉट असेल म्हणजे एकच धाव असेल. संतोषनं प्रॉपरिंग बॅट ही लँड केली नाही पॉपिंग क्रीजमध्ये, त्यामुळेच पंचांनी लगेचच पाहिलं आणि सांगितलं की ही एक धाव शॉट असेल, त्यामुळे या बॉलवरती अवघी एकच धाव मिळेल. पुढचा बॉल लेग बॉल, बट आता दिशा थोडीशी खराब. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाते. थर्टी 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 19 ची गरज आहे मॅच मध्ये. 9 बॉल 19. लोवर 1 लेग स्ट्रिकच्या वरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. हा बॉल देखील टोटल आहे. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा शांत ठेवलं जात आहे बॅटर संतोषला प्रशांत सूर्यरावच्या माध्यमातून. 8 बॉल 19 धावा. सहजासहजी हा सामना सोडायला तयार नाहीये आयुष 11 अंबरनाथ. बॅकफुटला आला, समोरच्या दिशेनं आसमानी हा टोला लगावला आणि बॉल निघून चाललाय ऑर्थोडॉक्स वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच वेळानंतर आलेला संतोषच्या बॅटमधून हा संजीवनी देणारा षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 43 अंकावरती. 43 म्हणजे आता 7 बॉल 13 ची गरज. 7 बॉल 13 धावा. 13 धावा 7 बॉल.
7 मध्ये 13. हे समीकरण. संतोष वर्सेस प्रशांत हे बॅटल. शेवटचा बॉल आणि महत्वाचा बॉल. इथे बॅटर बीट झाला, विकेट किपर बीट झाला. बॉल लॉंग स्टॉपला चाललाय, फिल्डर स्टॉप करतोय. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीचा प्रयत्न इथे यशस्वी राहिलाय की काय. वाईट बॉल त्याच्यावरती या 2 धावा म्हणजे 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आता ऍड केल्या जात आहेत. 7 बॉल 13ची गरज असताना या 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड तर केल्या. मग त्यानंतर समीकरण आता जाऊन पोहोचलंय अंतिम 7 बॉल आणि 7 मध्ये विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 56चं लक्ष्य, 46 धावा बनल्यात. 7 बॉल 10 धावा. गोलात टाकला, यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न स्क्वेअर लेगला. फिल्डर चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न थ्रो फ्री किकर अप. बॅकअप आलाय, बॅकअप चांगला आलाय. आता या 2 धावा मिळाल्या. 2 धाव्याच्या मदतीनं आता षटक क्रमांक 3चा देखील खेळ कंप्लीट झाला. धावा 48 बनल्यात. आता अंतिम 6 बॉल आणि 6 मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग सेट करा, विनंती असेल. सहा बॉल आणि 8ची गरज आहे मॅचमध्ये. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला बॅट्समन रामा. बॉल होती घ्या. योगेशला आपण पाहताय पहिलाच बॉल फ्लिक करायचा प्रयत्न. सूरज बुडबुडे बॉलपर्यंत पोहोचतोय. बॉलची थ्रोफेकी होईल तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आता 5 मध्ये 6. आता चांगला स्ट्रोक आहे बॉल हवेमध्ये. फिल्डर जवळपास कोणी नाहीये. गॅप भरपूर मोठा आहे आणि धावांचा तोटा देखील नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आता मास समीकरण बॉल अंतिम शिल्लक 4 आणि 4 मध्ये विजयासाठी धावा करायच्या 2. 4 बॉल 2. आता या मॅच मध्ये जिंकणार कोण. चार मध्ये 2ची गरज आणि आता महत्वाच्या निर्णय क्षणावरती आले विकेट. चला बॅटर, नवीन बॅटर विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. 3 बॉल 2ची गरज.
3 बॉल 2ची गरज. काउंटर अटॅक सेट करण्यात आलाय. 3 मध्ये 2ची गरज, खोदून काढायचा प्रयत्न आणि स्कोर आर लेवल. सामना बरोबरी सुटला. आता विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज. 56चं लक्ष्य 55 बनल्यात. आता 2 बॉल 1. काउंटर अटॅक तर सेट केलाय. क्लोज फिल्डिंग सजवण्यात आली आहे. बट सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला बॅटर संतोषला तुम्ही पाहताय ज्यानं एकतर्फी खेळी या मॅच मध्ये केली आहे. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. बॅटर तयार. गोलंदाज निघाला संतोष वागीस. ओव्हर द विकेट. 2 मध्ये 1ची गरज आणि ही विजय धाव. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम कोलंबोली 11 संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम आयुष 11 अंबरनाथ.